नाही, याच्यामध्ये पनाश अपार्टमेंट जे आहे त्याच्या बांधकाम परमिशन त्याचप्रमाणे जी काही रिवाईज बांधकाम परमिशन दिल्या गेल्या तर ते अकॉमोडेशन रिझर्वेशन या अंतर्गत दिल्या गेल्या होत्या. तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदयांनी तक्रारीनुसार एक समिती नेमली होती, द्विसदस्यीय समिती. त्या समितीच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्या त्रुटीसाठी जबाबदार त्यावेळेचे 2010 पासूनचे किंवा आजपर्यंत जे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता किंवा नगर अभियंता जे त्याला जबाबदार त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तर त्या लोकांकडून आता आपण खुलासे मागवत आहोत. अशा एकूण 11-12 लोकांकडून आपण खुलासे मागवलेले आहेत. 10 दिवसाच्या मुदतीनंतर माननीय आयुक्त महोदय त्यावरती निर्णय घेतील. हां, तर त्या अहवालामध्ये जे कोणी 12 लोक आहेत ते ज्युनियर इंजिनियरपासून ते अतिरिक्त आयुक्तापर्यंत आहेत, त्या सर्वांना आपण नोटीस दिलेल्या आहेत. बेकायदेशीर विषयासंदर्भात आपण मूळ तक्रारदार आहात. महापालिकेकडे आपण काय तक्रार केली होती, आपली मागणी काय? हो, या विषयामध्ये मूळ तक्रारदार मीच आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी जी इमारत 17 मजली बांधलेली आहे त्या इमारतीमध्ये आजला 68 लोक तिथं राहतात आणि 9 मजलीमध्ये. त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता 9 मजलीच्या पायावर या लोकांनी 17 मजली बांधलेली आहे आणि त्याला स्टेबिलिटी सर्टिफिकेटच नाही. त्यामुळे ही इमारत धोकादायक आहे. मला त्या सगळ्या लोकांचं पहिल्यांदा चिंता वाटते. त्या हिशोबातनं मी हा सगळा हे प्रकरण केलेलं आहे त्याच्यावेळीच तक्रारी करून. आणि आजला जर तिथं बघितलं तर त्या ह्याच्या बेसमध्ये 50च्या बेसमध्ये जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी साचलेलं आहे. आता पाईल्स त्या ठिकाणी असतात, त्या पाण्यामध्ये भिजून त्या ठिकाणी त्या लोखंडावरती गंज चढून इमारत पुन्हा खिळखिळी होण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तिथल्या लोकांच्या काळजीसाठी मी समोर लोकांच्या आणल्या आहेत. आणि मी आजला सांगतो, मी माझं एक नागरिकत्वाचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. हा जो मुद्दा होता ह्याला वाचा फोडून सर्व सोलापूरकरांच्या समोर मी हा मुद्दा आणलेला आहे. आता इथून साऱ्या सोलापूरकरांची जबाबदारी आहे की प्रशासनावर दबाव टाकून हा मुद्दा शेवटपर्यंत तडीला नेणे, त्यांनी आपली बाजू हातात घ्यावी. आणि मी तर आहेच बरोबर. या संदर्भात 11 अधिकाऱ्यांना महापालिकेने ती होईल, ती प्रोसिजरप्रमाणे ती होईल ना. त्याला अजून त्याचं प्रोसिजर खूप लांब आहे. आता त्याने नोटिसा काढलेल्या आहेत, त्याची चौकशी होईल. त्याच्यामध्ये कोण सुटणार आहे सुटतील, कोण सापडणार आहे सापडतील, विभागीय चौकशी होईल, सगळे होईल पुढं. पण आज एक पहिली गोष्ट अशी की प्रशासनानं ही गोष्ट मान्य केलेली आहे की हे चुकलेलं आहे, त्याच्यात बेकायदेशीरपणा आहे, हे मान्य केलं आहे. हेच महत्त्वाचं आहे. त्याच्यात कोण सापडतील कोण जातील तो नंतरचा भाग.